तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं होस्ट अवधूत भागवत पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे अशा काही 3 लेणी पाहण्यासाठी। एक आहे अंबिका लेणी, दुसरी आहे भीमाशंकर लेणी आणि तिसरी शेवटची लेणी म्हणजे भूत लेणी। या 3 लेणी आम्ही पाहायला आलेलो आहे। म्हणजे माझ्यावर अजून 2 मित्र आहे, एक कॅमेरामॅन आहे आपला आणि एक मित्र आहे, त्याचं नाव आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे लेणी पाहण्यासाठी। या 3 लेणी आहे, एक अंबिका लेणी, दुसरी आहे भूत लेणी आणि तिसरी आहे भीमाशंकर लेणी। या अशा 3 लेणी आहे। तर सर्वप्रथम आपण जाणार आहे या अंबिका लेणीपाशी। त्या अंबिका लेणीचा जो रस्ता आहे तिकडं आहे, तो दाखवू शकता तिकडं। आपण अंबिका लेणीपासून सुरुवात करणार आहे, ती पहिली लेणी आहे। नंतर आपण जाणार आहे भूत लेणीला। भूत लेणीची शेवटची लेणी म्हणजे भीमाशंकर लेणी। हे आपण 3 लेण्या एक साथ पाहणार आहोत। तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग करूया सुरुवात, चला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला या पुढचा जो ट्रेक आहे, संपूर्ण ट्रेक करून आपल्याला पुढे लेणी शोधत जायचं आहे। या ठिकाणी मी हातामध्ये काठी घेतली आहे, जेणेकरून ते इथं सरपटणारे प्राणी, साप। चला तर पुढचा ट्रेक सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी ही फुलं आहे, ही रानातली फुलं आहे जी डोंगर भागामध्ये असतात। ही फुलं कोणती आहे, या फुलांना नाव काय आहे, हे तुम्ही कमेंट करून विचारावं। कमेंट करून विचारा हे फुलात हे हळद थोडं लांबून ती वाढणार आहे। तर मित्रांनो नमस्ते, इथं माकड दादा आहे। ए माकड दादा, अच्छा हमको सिखा रिया है। इथे एक छोटीशी लेणी भेटलेली आहे। तर आपले जे कॅमेरामॅन आहे ते जाऊन आतून क्लिप काढतील, व्हिडिओ क्लिप। आहे 3-4 माकडं आहे, यांचीच जागा आहे, ही इथं राहत्या, त्यांचं घर आहे। आपण यांना डिस्टर्ब नाही करणार आणि थोडंच आपण व्ह्यू घेऊ कसे पालतात ते। एकदम मस्त पालतात, एकदम नाद आहे, नाद एक नंबर माकडे। तर तिथं दगडावरती बसले ती आहे, तिथे लेणीपाशी काहीतरी खडका असन, त्याच्यात बसा का माकडवरती चढला। माकड आहे का माकड नाही, कुठे गेली तर तिथे। हा ते झाड आहे तिथे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपली जो ट्रेक आहे तो चालूच आहे। निम्म्यापेक्षा जास्त ट्रॅक करून वरती आलेला आहे, डोंगर चढलेला आहे जेणेकरून। आणि डोंगरावरती आले आम्हाला दिसले माकडं। त्या माकडांना तुम्हाला व्हिडिओ दाखवला होते। 4-5 माकडं आहे वरती जंगलामध्ये। या लेणीमध्ये तुम्ही नक्की भेट द्या या लेणीला।
या लोकेशन आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. त्या लोकेशन साहाय्याने तुम्ही इथे या आणि या लेणीला भेट द्या. अगोदर अतिशय सुंदर अशी लेणी होती, पण आत्ताच्या काळामध्ये इथं झाडं आलेली आहे. झाडं असल्यामुळे ही लेणी नीट आपल्याला दिसत नाही खालून. त्यामुळे तुम्ही या, ही बघा. आणि सरकारला एक विनंती आहे, हे अशा लेणीमध्ये भूत लेणी, अंबिका लेणी आणि भीमाशंकर लेणी अशा 3 लेणींमध्ये जरा बिकट जागा जाईल आहे. रस्ता कच्चा जाईल आहे. रस्ता जो आहे शिवणीचा जो रस्ता केलेला आहे सिमेंटचा, तसा रस्ता करावा अशी माझी एका माझ्या यूट्यूबरची विनंती आहे. हा व्हिडिओ तुम्ही सरकारपर्यंत नक्की पाठवा. चला मग पुढचा प्रवास सुरू करूया. काहीतरी आहे आवाज आलाय खाली. पुढं माणसं आहे. काय म्हणतात दिवा ठेवण्यासाठी जागा भेटलेली आहे, जेणेकरून जी लोक राहत होती या लेणीमध्ये ती इथं या कुळरीमध्ये दिवा लावून इथं राहत होती माणसं. तर हे एक इतिहास सांगता येतो थोडाफार. जर अवंजर इतिहास जर माहीत करून घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लोकेशनची व या लेणीची संपूर्णतः माहिती देतो. ती माहिती तुम्ही वाचा. त्याचबरोबर लोकेशनच्या जे लोकेशन देईन त्या लोकेशन साहाय्याने तुम्ही या लेणीला भेट द्यायला किंवा फिरायला येऊ शकता. एवढं अशी पाणी भरलेलं आहे तळ. हे तळ किती खोल आहे काय सांगू नाही शकते. तर तुम्ही इथं आले तर इथून सावकाश जावा. इथं पाय घसरण्याची पण
हे दुर्घटना होऊ शकते, इथं पाण्यात जाऊ शकतो. तुम्ही इथं आले तर इथं फक्त ध्यानात ठेवा या तळामध्ये की पाय सटकू शकतो असं आहे. आणि त्यानंतर हे पाहिल्यानंतर साईडचा जो निसर्ग आहे व्ह्यू
मित्रांनो या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहे तिसऱ्या लेणीपाशी. तिसऱ्या लेणीचे नाव भूतलेणी. तर भूतलेणी जी आहे ती समोरच आहे. तर या ठिकाणी भूत प्रेत ही अशी खरेखरची आहेत का आणि भूतलेणी हे नाव का पडलं तिथं जाऊन आम्ही बघणार आहोत. एक अतिशय सुंदर अशी लेणी ही भूतलेणी आहे. चला तर पाहूया. व्हिडिओची सुरुवात करूया पण आपण जरा हळूहळू जाऊया जेणेकरून तिथं काही आसन प्राणी वगैरे काही सरपडणार आहे ते त्याचे दक्ष देऊन आम्ही थोडं हळूहळू जाऊया. चला.
तुम्ही इथं बघू शकता, इथं जी प्रवासी येतात पर्यटन करणारी त्या प्रवाशांना इथून तरी कुलूप आहे, हे दगडाने तोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही कुलपाची अवस्था, ही तोडलेलं आहे कुलूप. याने लावलं होतं तर आता तोडलंच आहे. आतमध्ये जाऊनच बघू चला. तर मित्रांनो, हे आजूबाजूचा जी लेणी आहे खालची, हे पाहून झाल्यानंतर आपण त्या ते वरती जाऊया. वरती अजून लेणी आहे, तो रस्ता त्या तिकडून जाते. आपण त्या रस्त्याने वरती जाऊया. ती लेणी पाहिल्यानंतर शेवटचा आपला स्पॉट आहे. तर स्पॉट झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो इथंच एंड होतो. तर मग शेवटचा जो स्पॉट आहे तो पण करूया लवकरात लवकर. बराच असा उशीर झालेला आहे. आम्ही आलो होतो 12 वाजता, तर 12चे किती 1:30 झालेले आहेत. म्हणजे 1-1.5 तास याच्यातच निघून घ्यायला पाहण्यासाठी. जर आपल्याला जेवढं लवकर होईल पाहण्यासाठी तुम्ही पाहावा वरची लेणी. चला रस्ता आहे का इकडे चढायचं का? चल मला हुशार लागली.
तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 लेणी जी आहे व्हिडिओ काढून झालेला आहे. तर शेवटचा जो व्हिडिओ करण्यासाठी मी इथं आलेलो आहे पुन्हा एकदा, जिथून सुरुवात केली होती व्हिडिओची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिले आहे अंबिका लेणी, आणि दुसरे आहे भूत लेणी, आणि तिसरे आहे भीमाशंकर लेणी. तर झालं असं, आम्हाला जायचं होतं अगोदर अंबिका लेणीला, पण झालं असं तर आम्ही गेलो होतो भीमाशंकर लेणी पाहण्यासाठी. ती तिकडे आपण तिथून वरती चढलो होतो, त्या रस्त्याने वरती चढलो आणि गेलो भीमाशंकर लेणी पाहण्यासाठी सर्वप्रथम. तिकडून झाल्यानंतर त्या वरच्या रस्त्याने आम्ही त्या तिकडे लेणीला गेलो, भूत लेणी पाहण्यासाठी. तिथं देखील एकदम अशी लेणी आहे ती भूत लेणी. तिथून आल्यानंतर आता आम्ही शेवटचा ब्लॉग करत आहे. अंबिका लेणी आहे ती लेणी, आणि भूत लेणी ती एकच आहे, ती तिकडच्या बाजूने आहे. म्हणजे ही बाजू लेफ्ट साईडला ही, आणि राईट बाजूला भीमाशंकर लेणी, असे 2 लेणी आहे इथं. हे 2 लेणी पाहून झाल्यानंतर 3 लेणी पाहून झाल्यानंतर आमचा व्हिडिओ जो इथे स्टॉप करतो. ज्यांनी माझ्या चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, आणि काय चुकीचं बोललं असेल ते मला क्षमा करावी, आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा कुठं काही चुकलं त्याची चूक दुरुस्त करून पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याला मग भेटूया अशा नवीन लोकेशनवरती, नवीन अशा ठिकाणी. तोपर्यंत बाय, जय हिंद, जय भारत. ठिकाणी मी सर्व लेणी जी आहे ते व्हिडिओ एक्सप्लोर करून आलेला आहे. अच्छा